प्रॅक्टिस सेट 3.5 मधलं तिसरं गणित आपण पाहणार आहोत. इन फिगर ओ इज द सेंटर ऑफ द सर्कल. ओ हे सर्कलचं सेंटर आहे अँड बी इज पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आणि बी हा स्पर्शबिंदू आहे, कॉन्टॅक्ट पॉईंट आहे. ओ ई परपेंडिक्युलर ए डी. ओ ई ह्या ए डीवर परपेंडिक्युलर आहे. तर ए बी बरोबर 12, ए सी बरोबर 8. तर तीन किमती शोधायच्या आहेत. ए डी किती, डी सी किती आणि डी ई किती. तुम्ही नीट जर आकृतीमध्ये पाहिलं तर ही छेदिका आणि ही स्पर्शिका आहे, ही टँजंट आणि ही सिकंट आहे आणि ती एक्सटर्नल बाहेर एक्सटेरियर पॉईंटमध्ये एकमेकांना इंटरसेक्ट करतायत. तर इथं कोणतं थेरम आपल्याला वापरता येईल तर टँजंट सिकंट सेगमेंट थेरम. टँजंट ए बी स्क्वेअर इज इक्वल टू ए डी इंटू ए सी. हा फॉर्म्युला आपल्याला वापरावा लागेल. पहा, सेग ए बी इज अ टँजंट अँड सेग ए डी इज अ सिकंट. म्हणून बाय टँजंट सिकंट सेगमेंट थेरम सूत्र होईल ए बी स्क्वेअर इज इक्वल टू ए डी इंटू ए सी. आकृतीमध्ये पहा, ए बीचा वर्ग बरोबर ए पासून मोठा अंतर ए डी गुणिले ए सी. वर्तुळाचे दोन जे इंटरसेक्ट पॉईंट आहेत ए डी आणि सी, तर स्पर्श जो इंटरसेक्ट पॉईंट आहे ए पासून शेवटचा बिंदू, ए पासून पहिला जवळचा बिंदू, येथे लक्षात म्हणजे ए डी गुणिले ए सी. तर असं सूत्र तयार होईल. ए बीचा वर्ग म्हणजे 12चा वर्ग, ए डीची किंमत माहीत नाही आणि ए सी दिले 8. 12चा वर्ग 144, 8 इकडं गुणिले इकडे येताना काय होईल भागिले, ते राहिलं ए डी. 8 1 8, 8 60 64. म्हणजेच ए डीची किंमत किती आली 18 युनिट्स. ओके, पहिलं किंमत मिळाली ए डी 18 आली. तर दुसरा प्रश्न आहे डी सी काढा. डी सी, आता डी सी कसं काढेल, पूर्ण ए डी किती आला 18, त्यातला ए सी हा 8 आहे, म्हणजे डी सी किती असेल 10. सोपं हे पहा. नाव ए डॅश सी डॅश डी, ए सी आणि डी एका रेषेत आहेत, म्हणून ए डी बरोबर ए सी अधिक डी सी. ए डी म्हणजे कोण, ए सी अधिक डी सी, दोघांची बेरीज. मग ए डी 18 आली, ए सी 8 आहे, डी सी माहीत नाही. 8 इकडे प्लस इकडे येताना काय होईल मायनस, तिकडे राहिला डी सी, म्हणजे डी सीचं उत्तर किती आलं 18तून 8 गेले 10. म्हणून सरळ करूया डी सी बरोबर 10 युनिट्स. ही मिळाली दुसरी किंमत. ओके, आता तिसरी किंमत डी ई काढायला सांगितली. डी ई, आता डी सी किती आला 10, तर डी ई 5 असेल का, तर जर वर्तुळाच्या केंद्रातून आपण जर ह्या कॉर्डवर जर परपेंडिक्युलर काढला तर ह्या कॉर्डचे समान 2 तुकडे होतात. येते लक्षात. त्याला जीवेचा लंब प्रमेय, लंबतेचे प्रमेय म्हणतात, जीवेच्या लंबतेचे प्रमेय. येते लक्षात. किंवा आपण त्याला असं म्हणूया की परपेंडिक्युलर फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल बायसेक्ट द कॉर्ड. येते लक्षात. पहा, नाव ओ ई परपेंडिक्युलर सेक डी सी. सेक शब्द जोडूया, ओ ई परपेंडिक्युलर सेक डी सी. देअरफॉर असं लिहूया, perpendicular to the chord
फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल बायसेक्ट द कॉर्ड. आपण सेंटरमधून वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जिवेवर जर लंब काढला तर तो कॉर्डला बायसेक्ट करतो. म्हणून तुमचा डी ई असो किंवा ई सी असो समान दोन तुकडे पडतील. कोणाच्या निम्मे होतील ते? पूर्ण डी सीच्या निम्मे, म्हणजे 1/2 डी सी. म्हणजे डी सी किती आता 10, म्हणजे 2×5 5 युनिट्स डी ईची किंमत येईल. सोपं गणित होतं, आपण मराठीत लिहूयात. रेख ए बी ही स्पर्शिका आहे आणि रेख ए डी ही छेदिका आहे. आणि म्हणून स्पर्शिका छेदिका रेषाखंडाच्या प्रमेयानुसार एडीची किंमत किती येईल? 18 एकक. नाव म्हणजे आता ए सी डी एका रेषेत आहे म्हणून त्यांची बेरीज करून आपण डी सीची किंमत काढली 10 एकक. आता रेख ओई लंब रेख डी सी. वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जिवेवर काढलेला लंब जिवेस दुभागतो आणि म्हणून डी बरोबर ई सी, डी सीच्या निम्मे दोन तुकडे बांधतात. आणि त्यावरून आपण डी ची किंमत किती एकक काढली? 5 एकक. तर याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. प्रॅक्टिस सेट 3.5 मधला चौथा प्रश्न. आकृतीमध्ये जर पी क्यू 6, क्यू आर 10, पी एस 8 तर टी एस काढा. पी क्यू किती दिली? 6, क्यू आर 10, पी एस 8 तर टी एस काढा. ठीक. तर आता कोणतं प्रमेय वापरावं लागेल आपल्याला? दोन जीवा वर्तुळाच्या बाह्य भागात छेदतात म्हणजे बाह्य छेदनाचे प्रमेय वापरायचे. जीवांच्या बाह्य छेदनाचे प्रमेय. मग असं लिहायचं आधी कॉर्ड टी एस अँड कॉर्ड आर क्यू इंटरसेक्ट ॲट पॉइंट पी. ह्या दोन्ही जीवा एकमेकांना कुठे छेदतात? पी मध्ये. आणि बाहेर छेदतात म्हणून बाय थेरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड. एक्सटर्नल डिव्हिजन कॉर्डच्या थेरमनुसार कसं थेरम सूत्र तयार होतं? पी टी गुणिले पी एस, पी आर गुणिले पी क्यू. मोठं अंतर गुणिले छोटं अंतर, मोठं अंतर गुणिले छोटं अंतर. तुम्ही पहा, लक्षात ठेवा, मध्ये आपण लिहिलेलं आहे ते. पी टी गुणिले पी एस, पी आर गुणिले पी क्यू हे सूत्र तयार होईल. आता पी टी म्हणजे कोण रे? पी टी म्हणजे कोण? पी एस अधिक एस टी. मग पी टीच्या ऐवजी आपण असं लिहू शकतो पी एस अधिक एस टी. एस टी म्हणजे टी एस.
गुणिले पी एस. आता पी आर म्हणजे कोण? पी आर म्हणजे कोण? पी क्यू अधिक आर क्यू किंवा क्यू आर. म्हणजे पी आरच्या ऐवजी आपण पी क्यू अधिक क्यू आर असं लिहू शकतो गुणिले पी क्यू. असं का लिहिलं? कारण इथं देऊयात. कारण पी डॅश एस डॅश टी एका रेषेत आहे. पी डॅश क्यू डॅश आर अँड पी डॅश क्यू डॅश आर एका रेषेत आहे. त्यामुळे आपण पी टीच्या ऐवजी या दोघांची बेरीज घेतली, पी आरच्या ऐवजी या दोघांची बेरीज घेतली. पी एसची किंमत दिलेली आहे 8, टी एस माहीत नाही. पी एस आहे 8, पी क्यूची किंमत आहे 6, क्यू आर आहे 10, पी क्यू आहे 6. 88 64 अधिक 8 टी एस. 8ने या दोघांना गुणलं बरोबर 10 6 16, 16 96. एक स्टेप वाढूयात. 10 आणि 6 16 गुणिले 6. 64 अधिक 8 टी एस. 16 किती होतात? 96. 64 इकडं प्लस इकडे येताना काय होईल? मायनस 64. 8 टी एस किती होतात? 32. 8 गुणिले इकडे येताना भागिले होईल 32 भागिले 8 आणि म्हणून 8 चोक 32. टी एसची किंमत 4 युनिट्स ही आली आपली किंमत. ओके, सोपं गणित होतं. स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही याचा.